आपण म्हणतो हा चांगला, तो चांगला, तो वाईट, हा वाईट. जो आपल्याला त्रास देतो आपण त्याला वाईट म्हणतो आणि जो आपल्यासोबत चांगला राहतो आपण त्याला चांगला म्हणतो. पण नेमकं चांगलेपणाची व्याख्या काय आहे आणि कोणाला चांगलं म्हणायचं? प्रश्न तसा चांगला आहे तुझा. चांगला माणूस कसा ओळखायचा, चांगल्या माणसाची व्याख्या काय, या प्रश्नाचं उत्तर खरं तर अवघडच आहे. पण सांगायचं जर झालं तर आजकाल आपण ह्या जगामध्ये वावरतो, सर्वजण अनुभव करतात. अनुभव करताना आपल्याला असं काही लक्षात येतं की या जगामध्ये वावरत असताना एकमेकांबद्दलचा द्वेष, एकमेकांबद्दलची जाळाव वृत्ती, जाळाव भावना आपण जे म्हणतो हे सध्या खूप दिसतं. दुसऱ्याला त्रास देणं हाच सध्या पुरुषार्थ वाटू राहिला. दुसऱ्याचं दुःख हे कमी करण्यापेक्षा त्याला कसं वाढवता येईल किंवा त्याची चर्चा कशी करता येईल किंवा त्या दुःखामध्ये तेलमीठ आणखीन कसं घालता येईल हे सर्वत्र आपल्याला आज पाहायला भेटतं. पण याला आपण चांगला माणूस म्हणू का? नाही, याला बिलकुल चांगला माणूस आपणही म्हणत नाही आणि आपल्यापेक्षा साधू संतही त्याला चांगलं म्हणत नाही. तर चांगल्या माणसाची व्याख्या करत असताना ज्ञानोबा राय आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा दाखला देतात की चांगला माणूस कोणाला म्हणायचं तर पायी काटा निहटे. काय म्हटले? पायी काटा निहटे तव व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीलाचेनी. मौलिक ज्ञानोबा राय म्हणतात पायात जर काटा घुसला किंवा टोचला बोचला तर त्याचा त्रास आपल्याला आपल्या हृदयात होतो. डोक्यामध्ये अशा झरदिशी मुंग्या येतात, कारण काटा घुसताना सावकाश नाही घुसतो, तो एकदम दिशे घुसतो, त्रासदायक ठरतो. पण त्याचा त्रास हा तिसरीकडे होतो, म्हणजे शरीरामध्ये दुसऱ्या बाजूला होतो. तसा सज्जन व्यक्ती असतो, दुसऱ्याच्या दुःखाने तो दुःखी होतो आणि दुसऱ्याच्या सुखाने तो सुखी होतो. जग दुःखी तर संत महात्मा दुःखी. म्हणून तर म्हणतात ना, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टभीती पर उपकारे. म्हणून संत महात्मे, जो चांगला माणूस असतो ना तोच संत असतो. जे का रंजली गांजली त्याशी म्हणे जो आपली, तोची साधू ओळखावा. तोची हा शब्द खूप महत्त्वाचा महाराजांनी घातलाय. तोची साधू, ज्यांनी असं का म्हटलेलं आहे किंवा साधू संतांनी हे विचार का प्रगट केले आणि त्या पद्धतीनं आपण जगायचा जर प्रयत्न केला तर आपण देखीलही या ठिकाणी चांगली व्यक्ती म्हणून जगात नक्कीच मिरवणार.